नमस्कार पवार की पब्लिक आणि मी संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग काढायचं कारण की मित्रांनो, ही जी तारीख दिसते 26 तारीख, काय आहे आज तारखेला? 26/7/26. समजलंच असेल काय आहे यार, सांगायची गरज नाही. बघा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा एवढंच म्हणेन, आणि होईल तितकं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि लेटेस्ट सी सोबत राहा. तर मित्रांनो, तुम्हाला आता व्हिडिओ बघून समजलं असेल की आपण कुठे आलेलो आहोत. अरे बाप के घर पे आहे आपण, बाप के घर. तुम्हाला दिसतच असेल कुठे आलेलो आहोत. आणि मागे क्राऊड बघू शकता. लेटेस्ट अशाच व्हिडिओ बघायला सोबत राहा. बघूया. हाँ म्हणजे काय भाई, ये चीज़ याद रखना, इस साइन के पीछे सबसे बड़ा हाथ. तुम्हाला मोस्ट ऑफ ब्लॉग असाच भेटेल, म्हणजे मध्यंतरी काय येतात तसेच भेटतील. आता क्लिप काढायचं कारण की तुम्हाला 1 मिनिट मी दाखवतो काय आहे. डन. तुम्हाला आता ब्लॉग काढायचं कारण की इथे आपल्याला पाणी वाटप पण आहे. मी घेतलं काका, घेतलं मी. इथे आपले जेन्सीज लोक थकले वगैरे, तर तुम्हाला इथे पाणी वाटप पण चालू आहे. इव्हेंच्युअली बिस्किट्स वाटप वगैरे चालू आहे. आता आपण जाऊया ऑन टॉप, आणि तुम्हाला जसा ब्लॉग येईल तसा तुम्हाला बघावं लागेल, कारण मध्ये क्लिप्स तुम्हाला अशाच भेटतील. काही प्लॅन नाही, जसे सुंदर नजारे वगैरे भेटतात इथे आपल्याला, तसं आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला दाखवतो, म्हणजे सगळे चेंजेस तर आहेत, म्हणजे लेडीज जेंट्स पोरं सगळे आहेतच, पण तुम्हाला दाखवतो आपल्या ह्या मोर्चामध्ये, किंवा मोर्चा नाही म्हणू शकत, पण एक प्रॉपर अजून कोण आहे तुम्हाला दाखवतो. सी एक सेंटेंस कारण आता जे नवीन शिक्षण मंत्री आहेत त्यांनी कसं चांगलं काम करावं की जे मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडेल असं आहे. आता तर त्यांनी हे झालेले आहेत, त्यांचा सगळं कालखंड सगळ्यांना माहिती पडली. आता हे जे नवीन मंत्री बसतील त्यांनी विद्यार्थ्यांवर लक्ष दिलं पाहिजे, आणि विद्यार्थ्यांचे पेपर लीक नाही झाले पाहिजे, हे सर्व त्यांनी लक्ष दिले पाहिजे त्यांच्यावर. तर ते पण मंत्री बसतील, ते पण खाली उतर, त्यांना पण काही अधिकार नाही. जसं धर्मेंद्र प्रधान खाली उतरले तसे ते पण उतरले, हेच आम्ही बोलतो. आणि हे बघा, एवढ्या जनतेच्या सोबत आम्ही लोक आलेलो आहे. आम्ही लोक पण लय त्रासमध्ये आहे, कारण की आमचं काही पोरं बाळा लेकरं नाही आम्हाला. आम्ही पोट भरून खातो, लोकांच्या घरी लग्न होतं, मूळ होतं, त्याच्याने आमचं पोट भरतो. आम्ही रामाच्या काळातले लोक आहे. आम्ही रस्त्यावर फिरणारे फ्रॉड लोक नाही. आम्ही ह्या मुंबईची
इकडं पारंपरिक लोक इकडं राहतात मुंबईला, तर आमच्यावर पण सरकारने लक्ष करावं, दुर्लक्ष नाही करावं. कारण किन्नर समाज सर्व जनताच्या सोबत आहे, तसं किन्नर समाजाच्या सोबत पण सर्व जनतांनी आम्हाला साथ द्या. हेच आमची बोल. तर परफेक्ट. मित्रांनो, तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपल्यासोबत म्हणजे बाई असो, माणूस असो, आणि आता जे तुम्ही बघितलात तसं ह्या पिढीला आणि ह्या सिच्युएशनला आपण सगळे एकत्र झालोच आहोत. आणि सगळ्या समाजाची लोक एकत्र आलेत तरच असं काय होईल. तर ॲक्च्युली तसं होणं गरजेचं पण, आणि प्रत्येक परिस्थितीचं सोल्युशन हे आपल्या सगळ्यांना एकत्रच काढायचं असतं. मित्रांनो, आपण कुठे येऊन पोचलेलो आहोत तुम्हाला दाखवतो, जस्ट अ मिनिट. तर मित्रांनो, आपण येऊन पोचलेलो आहोत इकडे शिवतीर्थावरती, आणि हा कोणाचा बंगला असेल तुम्हाला माहीतच आहे. साहजिक सर्वसाधारण माणसाचा बंगला आहे, आणि जो आपल्याला ऑल टाईम हेल्प करतो. इथे आम्ही आता येऊन पोचलेलो आहोत, आणि ही आहे जनता. तर इथेच यायचा आपला आजचा विचार होता, आणि म्हणून मी तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं नाही, म्हटलं तुम्हाला पण दाखव आपण कुठे चाललो आहे. साहजिकच आहे, तुम्ही तारीख बघून समजलंच असणार कुठे आपण आलेलो आहोत. आणि ही आपली जनता आहे, आणि ही पण आपली जनता आहे, आपल्याला ऑल टाईम हेल्प करते. तर साहजिक आता तुम्हाला दाखवतो तिकडे काय चाललं आहे. तो माझी पोरगी एक नंबर. ज्यांची लोकांचं म्हणणं तर बरोबर आहे, पण ज्यांचं अजून आम्ही मोकळे झालो नाही त्या पद्धतीत तो एक पाठबळ असतो. ज्यावेळेस नवतरुण किंवा नवी पिढी जेव्हा रस्त्यावर येते तेव्हा त्याच्या पाठीमागं वयोवृद्ध बोला किंवा ज्यांचा अनुभव असतो त्यांचा एक पाठिंबा असतो, ते आपल्याला रस्ता दाखवत असतात. तसेच राजसाहेब झाले, बरेचसे उद्धवसाहेब झाले, या सगळ्यांनी अमित साहेब आणि आदित्य साहेबांना तिथं पाठवून तो जो काही एक रस्ता दाखवला, आणि शांततेच्या मार्गाने जो काही एक हे करून दिलेलं आहे, न्याय मिळवून दिलेला आहे, ही सुरुवात आहे. की पब्लिक कसं वाटतंय. म्हणजे इथे येण्याचे मुख्य म्हणजे आमच्या तर दोन कारणं होती. एक तर मठात जायचं होतं, आणि सेकंड थिंग म्हणजे मोर्चा होताच बड ऑब्वियस. आम्हाला वाटलेलं नाही तितका मोठा जल्लोष झाला आहे आणि जलसा झाला आहे. आणि अजून एक थिंग होती थर्ड, म्हणजे जे कोणी अर्धवट आमच्यासोबत आलेले नाही आहेत मित्रमंडळी, बघा मित्रांनो आम्ही काय लेवलची मजा करतो आहे. आणि लेटेस्टली म्हणजे अजून पण फेअरवेल पार्टी बोलू शकतो आपण, मोर्चा बोलू शकतो की हा मोर्चा अजून पण रनिंग आहेच. आणि आम्हाला तिकडे मठाची गल्ली लागली, सो त्या गल्लीत आम्ही आलो, मठाचं दर्शन करू आणि मे बी परत मोर्चा भेटला तर कंटिन्यू करू, अदरवाईज आपण घरी जाऊयात. कारण ऑलमोस्ट आता 1:30 वाजलेला आहे. तर मठातून दर्शन करू आपण मोर्चा तर बघितलं तर कसा चालतो काय चालतो आहे.
आणि लेटसी मस्त होई की आपण मठाचं दर्शन करू शांत मनाने. चलो मठात भेटूया. अशा रीत्या आपलं मठाचं दर्शन झालेलं आहे शॉर्टमध्ये. जस्ट बिकॉज की मठ जे दादर मठ आहे ते 1 ते 2 वाजेपर्यंत बंद ठेवतात आणि त्याच्यानंतर 2 वाजल्यानंतर ते कंटिन्यू चालू होतं. आणि आमचं छान शांततेत दर्शन झालं आणि आता आम्ही खूप थकलो म्हणजे 1:30 वाजले. तर अजून बोलले की ते लोक 2 वाजता म्हणजे तिथे टाईम पण आहे 2 वाजेपर्यंत मठ बंद असतं. आपण निघणार आहोत घरच्या मार्गाला. लेटेस्ट अजून काय असेल तर मी तुम्हाला दाखवेनच ब्लॉगमध्ये. तो कंटिन्यू करा. अरे भाई ह्याचा मी काढतोय आणि थोडं वर पकड ना. येस, बॅक टू अवर होम. आपण परत आलेलो आहोत आपल्या घरी. आणि मित्रांनो कसा वाटला आपला ब्लॉग? मस्त आहे की आलो. आणि हे बोलतात ना आपण कोणत्या पक्षासाठी नव्हतं, किंवा तुम्ही बोलाल की शिवसेना किंवा मनसे किंवा आणखीन कोणी असेल XYZ, तर हे कोणत्या पक्षासाठी नव्हतं, किंवा हा जो ब्लॉग होता आपला कोणत्या पक्षासाठी नव्हता. हा होता आपल्या फ्युचरसाठी. हा ब्लॉग होता आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढीसाठी. आणि त्याच करिता मी आणि माझे फ्रेंड्स लोक आम्ही लोक गेलेलो. मे बी तुम्हाला ह्यातून असं वाटेल की हा पक्षाचा आहे किंवा तो पक्षाचा आहे किंवा या पक्षाला सपोर्ट करतो, असं काहीच नाही मित्रांनो. मी फक्त आपल्या भविष्यातल्या पिढीसाठी आणि फ्युचरसाठी आम्ही लोक एक ॲज अन बोलतात ना मुंगीचा वाटा एवढं म्हणू शकतो आपण की मुंगीचा वाटा म्हणून मी ते एक प्रेझेंट माझं राहणं मला खूप इम्पॉर्टंट वाटलं फ्युचरच्या हिशोबाने, म्हणून मी ब्लॉग करत होतो आणि म्हणून मी त्या प्रोटेस्टसाठी गेलेलो. पण अफलातून मजा. म्हणजे मी तुम्हाला ह्यावरून गाईज एकच गोष्ट सांगेल की आपण ठरवलं ना तर खूप साऱ्या आणि सगळ्या म्हणजे ओव्हरऑल ज्या तुम्ही ठरवतायत त्या गोष्टी सगळ्या होऊ शकतात. फक्त आपण ठरवलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे तुम्ही ठरवलात तर ही गोष्ट करू देखील शकता आणि तुम्ही ठरवलात नाही तर ही गोष्ट नाही करू शकणार. आणि ही मला माझ्या आई वडिलांनी लहानपणापासून शिकवत आलेत, गाईड करत आलेत की कर, जिद्द म्हणून कर. आणि येस बडा येस. आणि अजून एक बोलेन, जसं मागच्या ब्लॉग मध्ये बघितलात की आपला जो आषाढी एकादशीचा होता त्यात माझा मित्र होता साहिल, तो देखील मी त्याचं इथे थोडस ब्रीफ मध्ये सांगेल की काय होतं. कारण चॅनल खोलाच्या आधी आपल्याकडे तेवढासा काय नव्हतं आणि माझी निवळ बडबड असायची. तर त्याने पण एक ॲज अन मला सपोर्ट दिलेला की भाई खोल तू चॅनल, जे काय होईल ते आपण करत बसू. तसंच आणि माझे आई वडील. तर एक हे बेसिक शॉर्ट सांगायचं ह्याच्यासाठी होतं की आपण ठरवलं ना मित्रांनो तर सगळ्या गोष्टी करू शकतो. आपण ठरवलं पाहिजे फक्त की ही गोष्ट करायची. आणि ती CJP पार्टीने ही केली, ठरवून गोष्ट केली आणि त्यासाठी अर्थातच खूप जणांचे बलिदान केले. तर हा होता आपला आजचा ब्लॉगचा विषय. आणि येस, तुम्ही पण आपण आपल्या ब्लॉग्सला सपोर्ट करा, आपल्या येणाऱ्या फ्युचरसाठी सपोर्ट करा, आपल्या पोराबाळांसाठी, आपले भाऊ बंधकी कोण असेल त्या लोकांना सगळ्यांना सपोर्ट करा. आणि येस, मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला अजून देखील कोणी लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि असेच आपल्या चॅनलवरती ब्लॉग येत राहतील. सपोर्ट करा ऑल टाइम. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.